तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक कसे कठीण परिस्थितीतून सहजपणे बाहेर पडतात जिथे इतर लोक फसतात? कामाच्या ठिकाणी राजकारण, नातेसंबंधातील क्लेश किंवा कोणत्याही प्रकारची स्पर्धा. जर तुम्ही असा विचार केला असेल तर तुम्ही आधीपासूनच त्या मार्गावर चालत आहात ज्याबद्दल द 48 लॉज ऑफ पॉवर बोलते. आज आपण या प्रसिद्ध आणि कधीकधी वादग्रस्त पुस्तकामागील विचारांचा खोलवर, संवादात्मक आणि सहज प्रवाहात अभ्यास करणार आहोत. हे एखाद्या अध्याया आधारित सारांशासारखे नाही किंवा कोणत्याही यादीसारखे नाही. हे एक साधे संवाद आहे ज्यातून आपण ऐतिहासिक, सामाजिक आणि मानसशास्त्रीय नमुने समजून घेऊ, जे शक्ती किंवा प्रभाव कसे कार्य करते हे स्पष्ट करतात. सुरुवातीला शक्ती या शब्दाचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. बऱ्याच लोकांना हे शब्द ऐकले की त्यांना घाबर वाटतं. जणू काही हे फक्त कोणी चालबाज किंवा कोणी प्रभावी बनण्यासाठी वापरत आहे असे वाटते. पण वास्तविकता यापेक्षा विस्तृत आहे. शक्ती म्हणजे सोपी भाषेत सांगायची तर परिणामावर प्रभाव टाकण्याची क्षमता. दररोजच्या जीवनात आपण ती पाहत असतो, कामात, नात्यात, चर्चेत किंवा निर्णयात. कोणीतरी आपल्यावर प्रभाव टाकतो किंवा आपण कोणावर प्रभाव टाकतो. हे काहीसं स्पष्टपणे दिसते, काहीसे अनकळत. ही पुस्तक तुम्हाला निर्दयी होण्याचा सल्ला देत नाही, पण ती सांगते की इतिहासात लोक का यशस्वी झाले, का अपयशी झाले, कोणत्या रणनीतींनी काम केले आणि कोणत्या रणनीतींनी लोकांना खाली घातले. आपण या विचारांचा प्रवाहातून अभ्यास करणार आहोत, कोणतेही नंबर किंवा कठोर ढाचा न ठेवता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिक्षेप तितकाच महत्त्वाचा आहे जितकं वास्तव. तुम्ही जे करता ते गोष्ट आहे, पण लोक ते कसे पाहतात हे तुमच्या शक्तीवर मोठा प्रभाव टाकते. ज्या व्यक्तीला आत्मविश्वास वाटतो त्याला कधीकधी त्याच्यावर विश्वास ठेवतात ज्या प्रत्यक्षात सक्षम असतात पण हिचकिचित दिसतात. छबी आपल्या वागणुकीला आकार देते आणि वागणूक परिणाम ठरवते. याच छबीशी संबंधित एक गूढ बाजू म्हणजे अनिश्चिततेचा फायदा घेणे. जेव्हा लोक तुम्हाला पूर्णपणे समजू शकत नाहीत तेव्हा ते तुम्हाला सहज हाताळू शकत नाहीत किंवा तुमचं विरोधही करू शकत नाहीत. इतिहासात अनेक राजे, सेनापती आणि कलाकार अनिश्चिततेचा संरक्षणात्मक आणि रणनीतिक फायदा घेत होते. मानव स्वभावाने नमुने शोधतात. जेव्हा तुम्ही त्यांचा अंदाज मोडता तेव्हा तुम्ही पकडून ठेवू शकत नाहीत. एक महत्त्वाचा मुद्दा आहे भावनांवर नियंत्रण. राग, ईर्ष्या, घाबरणे हे सर्व मानवी आहेत, पण सार्वजनिक किंवा रणनीतिक प्रसंगी यांचा अनियंत्रित प्रकट होणे दुर्बलता ठरते. भावना दाबणे हे उद्दिष्ट नाही, तर त्यांचा योग्य आणि निवडक उपयोग करणे कला आहे. हे तसंच आहे जसे एखादा नेता योग्य वेळेला भावूक होतो, लोकांना जोडतो, पण संकटात शांत राहतो. आता येतो स्वातंत्र्य आणि अवलंबित या मुद्द्याकडे. जर तुम्ही इतरांवर खूप अवलंबून असाल तर तुमचे निर्णय दुसऱ्यांच्या हातात असतात. पण जेव्हा इतर लोक तुमच्यावर अवलंबून असतात, तुमच्या कौशल्यांवर, निर्णयांवर, संसाधनांवर, तुमच्याकडे शक्ती येऊ लागते. इतिहासात अनेक सल्लागार राजांपेक्षा प्रभावी राहिले, कारण राजे त्यांच्यावर अवलंबून होते. आजही एखादा व्यक्ती जो सर्वात महत्त्वाची माहिती किंवा काम योग्यपणे हाताळतो तो शांतपणे सर्वात मजबूत होतो. पण याचा अर्थ असा नाही की एकटे राहावे. शक्ती संबंधांमध्येच वाढते. फरक इतकाच आहे की नाते तुम्हाला मजबूत करते, नाही की जडवते. बरेच लोक फक्त एखाद्या शक्तिशाली व्यक्तीच्या जवळ राहणे म्हणजे त्यांना शक्ती आहे असे समजतात, पण अशा लोकांना पहिल्या संकटात नष्ट होऊ शकते. खरी शक्ती हळूहळू शांतपणे वाढते. आता येतो कष्टाला सहजतेने मांडणे. लोक मेहनतीचा आदर करतात, पण संघर्ष दर्शविल्यास कमी मानतात. जे लोक जास्त स्ट्रगल दर्शवतात त्यांना लोक सहानुभूतीने पाहतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेहनत लपवणे नाही, तर कंट्रोल दाखवणे आहे. याच्याशी संबंधित आहे संयमाची ताकद. कमी बोलणे, कमी प्रतिक्रिया देणे, कमी पाऊल उचलणे हे सर्व तुमचा प्रभाव वाढवतात. खूप बोलणे, खूप समजावणे तुम्हाला कमी प्रभावी बनवते. मीटिंगमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती फक्त एकदाच बोलते पण प्रभावी बोलते, ती इतरांच्या तुलनेत जास्त प्रभावी दिसते. शक्तीचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे अप्रत्यक्ष प्रभाव. लोकांना ते वाटते जे निर्णय त्यांचा आहे ते सहज स्वीकारतात. नेता केवळ आदेश देत नाही, तो असे वातावरण तयार करतो की लोक स्वतःहून त्याच दिशेने जातात. म्हणून सटल पर्श्युएशन ओपन फोर्सपेक्षा अधिक प्रभावी असते. आता येतो योग्य वेळ म्हणजे टायमिंग. चुकीच्या वेळेला योग्य गोष्ट सांगणे किंवा करणे नुकसान करतात.
नातेसंबंधात, करिअरमध्ये सर्व ठिकाणी टायमिंग निर्णायक आहे. कलाकार, नेता, उद्योगपती योग्य क्षणाची वाट पाहतात, जेणेकरून त्यांचा प्रयत्न जास्त प्रभावी होईल. बऱ्याचदा लोक जास्त लवकर किंवा उशिरा करतात आणि संधी गमावतात. यानंतर येतो उपस्थिती आणि अनुपस्थितीचे विज्ञान. तुम्ही जेवढे मूल्यवान आहात तेवढी तुमची अनुपस्थिती दाखवते. नेहमी उपलब्ध राहणे लोकांना कमी महत्त्वाचे वाटते, पण तुम्ही कधीकधी गायब राहता, लोक तुमची किंमत जाणतात. ॲब्सेन्स क्रिएट्स डिमांड. शक्तीचा एक संवेदनशील भाग आहे विरोधी व्यवस्थापन. प्रत्येकाला तुमची पसंती नसते आणि हे सामान्य आहे, पण विरोधी पूर्णपणे हरवणे अनेकदा त्यांना बदला घेण्याची प्रेरणा देते. बुद्धिमान लोक विरोधीला मार्ग दाखवतात, ताकी तो सन्मानाने मागे हटू शकेल. कोणी कॉर्नरमध्ये ढकलले तर तो लढायला लागतो, परंतु एक्झिट दिला तर तो शांतपणे मागे हटतो. एक महत्त्वाची गोष्ट आहे मान सन्मानाची गरज. प्रत्येकाला वाटायला हवे की तो महत्त्वाचा आहे, ऐकला जातो आणि आदर केला जातो. जर तुम्ही लोकांना हे जाणून देता की ते मूल्यवान आहेत, ते तुमच्याशी जोडले जातात. पण जास्त मान्यता दिल्यास लोक एंटायटलमेंट किंवा कम्प्लेसेंट होतात. शक्ती संतुलन मागते. योग्य प्रमाणात सन्मान द्या. आता येतो नम्रतेचा उपयोग. सतत प्रामाणिक राहणे कधीकधी भोळेपणाचे वाटते. सतत फसवणे धोका निर्माण करते, पण योग्य वेळेला प्रामाणिकपणा दाखवणे विश्वास निर्माण करते आणि तुमची क्रेडिबिलिटी वाढवते. एक सतत विषय आहे इतरांच्या चुका पाहून शिकणे. बरे लोक फक्त स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवत नाहीत, ते इतिहास आणि इतरांच्या अपयशातून शिकतात. कोणी खूप भरोसा केला आणि फसले, कोणी जास्त बोलले आणि अडचणीत पडले. या चुका पाहून शिकणारा व्यक्ती नेहमी पुढे राहतो. आता येतो महत्वाकांक्षा लपवणे. लोक त्या व्यक्तीला विरोध करतात ज्याची महत्वाकांक्षा उघडपणे दिसते. त्यामुळे हळूहळू शांतपणे वाढणे आणि शत्रूला ओळख न देता पुढे जाणे हे महत्त्वाचे आहे. आता येतो अनुकूलता म्हणजे ॲडॅप्टेबिलिटी. परिस्थिती बदलतात आणि ज्यांना बदल स्वीकारायचे नाही ते मागे पडतात. शक्ती ही लवचिकतेवर अवलंबून असते. फ्लेक्सिबिलिटी इक्वल्स इंटेलिजन्स. यानंतर येतो भावनात्मक अंतर म्हणजे डिटॅचमेंट. याचा अर्थ थंड नसणे नाही, परंतु स्पष्ट बुद्धीने निर्णय घेणे. जेव्हा आपण परिस्थितीवर वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा निर्णय शुद्ध होतात. यानंतर येतो उद्दिष्टे लपवणे म्हणजे कन्सिलिंग इंटेन्शन्स. जेव्हा लोक तुमचे उद्दिष्ट ओळखू शकत नाहीत तेव्हा तुम्ही सहज पुढे जाता. हा बुद्धिमान पद्धत आहे. यानंतर येतो प्रतीकांची म्हणजे सिम्बॉल्सची ताकद. इतिहासातील झेंडे, चिन्ह, रंग, पोशाख, शैली हे सर्व शक्तीचे प्रतीक ठरले आहेत. लोक प्रतीकांशी भावनिकरित्या जोडले जातात. तुमचे व्यक्तिमत्वही प्रतीक होऊ शकते. तुमचा वर्तन, लहन, शैली. शक्तीचा एक महत्त्वाचा अंग आहे सर्व लढाया न लढणे. अनेक लोक छोट्या लढाया लढून ऊर्जा वाया घालवतात. बुद्धिमान लोक निवड करतात कुठल्या संघर्षातून फायदा मिळेल, कुठे वेळ वाया जाईल. यानंतर येतो विजयाचा खरा अर्थ. विजय म्हणजे दुसरा व्यक्ती भविष्यात शत्रू न राहणे. एखाद्याला इतकं अपमानित केले की त्यांना बदला घ्यायचा असेल तर ही विजय टिकत नाही. खरा विजय म्हणजे शत्रू शांतपणे मागे हटतो. यानंतर येतो अतिविश्वास. यशस्वी मिळाल्यानंतर लोक सावधगिरी सोडतात. हेच त्यांचे पतन सुरू करते. शक्ती हे मागते की सतत जागरूक राहावे. माणसांचे मानसिक पॅटर्न समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. लोक कशावर प्रतिक्रिया देतात, कशावर गर्व करतात, कशावर भयंकर प्रतिक्रिया देतात याचे निरीक्षण करून तुम्ही परिस्थिती नियंत्रित करू शकता. हे मॅनिप्युलेशन नाही, पण अवेअरनेस आहे. अवेअरनेस इक्वल्स पॉवर. यानंतर येतो कथाकथन म्हणजे नॅरेटिव्ह बिल्डिंग. लोक केवळ तर्कावर चालत नाहीत, ते गोष्टींवर चालतात. नेता कथा बनवतो, ब्रँड कथा बनवतो, आपण स्वतःची कथा बनवतो. जर तुम्ही तुमची कथा ठरवली नाही तर इतर बनवतील. यानंतर येतो संकटात शांत राहणे. जेव्हा गोष्टी अराजक होतात, लोक मार्गदर्शन पाहतात. शांत राहणारा नैसर्गिक नेता बनतो. संकट पात्रतेची परीक्षा घेते. घाबरणे म्हणजे कमकुवत, शांतता म्हणजे शक्ती. यानंतर येतो कौशल्य म्हणजे मास्टरी. अनेक लोक प्रत्यक्ष शक्ती मिळवतात कारण ते त्यांच्या कला किंवा कौशल्यात माहीर असतात. कौशल्य लोकांना तुमच्याकडे खेचते, पण कौशल्यासोबत प्रेझेंटेशन आवश्यक आहे. गहंट दिसला तर लोक दूर राहतील.
नम्र आणि आत्मविश्वासी दिसले तर आदर वाढतो. यानंतर येतो योग्य आघाड्या म्हणजे अलायन्सेस. योग्य लोकांशी संबंध चुकीचे संबंध जडवतात. शक्तिशाली लोक त्यांच्या सहकाऱ्यांची निवड काळजीपूर्वक करतात. यानंतर येते प्रतिष्ठा म्हणजे रेप्युटेशन. प्रतिष्ठा ही शक्तीचा पाया आहे. एकदा खराब झाली दुरुस्त करणे कठीण. मजबूत प्रतिष्ठा अनेक दरवाजे उघडते. यानंतर येते गोपनीयतेचा उपयोग म्हणजे स्ट्रॅटेजिक सायलेन्स. कमी बोलल्याने प्रभाव वाढतो. बोललो की लोक अंदाज लावतात आणि अंदाज तुमच्या फायद्यासाठी काम करतो. यानंतर येतो प्रयायोजित उदारता म्हणजे कॅल्क्युलेटेड जेनेरॉसिटी. योग्य वेळेला दिलेली मदत लॉयल्टी निर्माण करते. खूप दिल्यास लोक एंटायटलमेंट वाटू लागतात. यानंतर येते सतर्कता म्हणजे विजिलन्स. कोणालाही हलक्यात समजू नका.